भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथं सीटू संलग्न लालबावटा बांधकाम संघटनेचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे यांनी कामगारांचे हक्क हिरावणाऱ्या सरकारला येत्या निवडणुकांमध्ये जागा दाखवा असं आवाहन केलं। कामगार महामंडळाकडे 20,000 कोटींचा निधी आहे, या पैशांवर एजंटांचा डोळा आहे असा आरोप कांबळे यांनी केला। बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी 5 फेब्रुवारीला महाराष्ट्रभर कामगार आयुक्त कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चात बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन कॉम्रेड कांबळे यांनी केलं। आज आम्ही लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं 4 तालुक्याचा मेळावा घेऊन उद्याच्या 5 फेब्रुवारीला सहाय्यक कामगार कार्यालयावरती प्रचंड असा मोर्चा काढणार। त्याच्यामध्ये भांडी नको पैसे द्या, जेवण नको पैसे द्या, अवजारे खरेदी योजना सुरू करा आणि मेडिक्लेम योजना पूर्वीसारखी सुरू करा, या मागण्या त्याच्यामध्ये आहेत। याबरोबरच या जिल्ह्यामध्ये जे एजंट आहेत त्या एजंटांना आपण या उद्याच्या काळामध्ये मोडून काढणार आहोत। तसंच या मागण्यासाठी आपल्याला प्रचंड असा संघर्ष करावा लागेल आणि त्या संघर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व कामगारांनी उद्याच्या 5 फेब्रुवारीच्या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन केलं। जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी मेडिक्लेम योजनेसह अन्य मागण्यांसाठी सरकारबरोबर लढा उभारल्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं। यावेळी संदीप सुतार, आनंदा कराडे, कॉम्रेड प्रकाश कुंभार, शिवाजी मोरे, विक्रम खतकर, प्रकाश कुंभार, भाऊसाहेब कसबे, दिनकर आदमापुरे, शिवाजी मोरे, संतोष राठोड, राजाराम आरडे यांच्यासह कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर तालुक्यातील पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते।